नमस्कार, मी डॉक्टर गिरीश बदरते. कन्सल्टंट हिमॅटॉलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन आणि कार्टी स्पेशालिस्ट म्हणून SNBT हॉस्पिटल रेड्डी येथे कार्यरत आहे. आम्ही आज संभाजीनगर येथे ब्लड कॅन्सर तसेच रक्तविषयक इतर आजार जसं थॅलॅसिमिया आहे, अप्लास्टिक ॲनिमिया आहे किंवा इतरही रक्ताचे जे आजार आहेत त्या संदर्भात एक शिबिर आयोजित केलं आहे. या शिबिरामध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि कार्टी सेल थेरपीची गरज असणाऱ्या रुग्णांना त्याचा फायदा होईल आणि त्यासाठी आवश्यक असणारं मार्गदर्शन या शिबिरामध्ये केलं जाणार आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना कुठलाही ब्लड कॅन्सर जसं ॲक्यूट ल्युकेमिया आहे, मल्टिपल मायलोमा आहे, लिम्फोमा आहे किंवा ब्लडशी रिलेटेड थॅलॅसिमिया, अप्लास्टिक ॲनिमिया, सिकल सेल ॲनिमिया यासारखे रोगी जे असतील ज्यांना ट्रान्सप्लांट किंवा कार्टी सेल थेरपी ॲडवाईस केलेली आहे, अशा रुग्णांनी या शिबिराचा फायदा घ्यावा. आज 4 वाजेपर्यंत हे शिबिर असणार आहे प्रिसिजन क्लिनिक इथं संभाजीनगरमध्ये. तरी या शिबिराचा लाभ या सर्व रुग्णांना होईल आणि त्या रुग्णांनी त्याचा फायदा घ्यावा अशी त्यांना विनंती आहे. सकाळपासून किती रुग्णांनी नोंद केली? सकाळपासून आम्ही जवळजवळ 22 रुग्णांनी नोंद केली आहे आणि या रुग्णांनी आम्ही आवश्यक ते मार्गदर्शन ऑलरेडी केलं आहे. त्यामुळे अतिशय सुंदर रिस्पॉन्स आम्हाला संभाजीनगरमधून मिळाला आहे. तरी अधिकाधिक रुग्णांनी याचा फायदा घ्यावा अशी मी सगळ्यांना आवाहन करतो. ऑनलाईन अजून फोनद्वारे कोणी म्हणजे किती रुग्णांनी ऑनलाईन आम्हाला जवळजवळ 35 जणांनी कॉन्टॅक्ट केला आणि 35 जणांमधले 22 जण आज आले. पाऊस चालू असल्यामुळे बऱ्याच रुग्णांना पोहोचणं थोडंसं अवघड केलं. तरीसुद्धा आम्ही ज्यांना फोनवरून किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन पण करतो आहोत, ज्यांना शक्य आहे त्या लोकांनी काही पद्धतीने मार्गदर्शन आम्ही करू शकतो. आणि जे लोक फिजिकली इथं पोहोचले त्यांना आम्ही ऑलरेडी गायडन्स करून त्यांच्यासाठी ट्रान्सप्लांटसाठीची मदत आम्ही उपलब्ध करू. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत किती रुग्ण होतील अंदाजे? आमची अपेक्षा तर आहे की 30 रुग्णांना आम्ही गायडन्स करू शकतो असं वाटतंय. पुन्हा आता यानंतर संभाजीनगरमध्ये केव्हा तुमचं? आमचा दर महिन्याला व्हिजिट करण्याचा प्लॅन आहे. ज्या पद्धतीचं रुग्णांना आवश्यकता असतील किंवा ब्लड कॅन्सरचे किंवा इतर रक्ताच्या विकारांचे जेही पेशंट असतील त्या रुग्णांना मदत करण्याचा आमचा विचार आहे SNBT हॉस्पिटलच्या. तब्येतीत चांगली काळजी घ्यावा या संदर्भात आपण रुग्णांना कोणते आवाहन करणार? स्पेशली रक्ताचे जनरली ॲनिमिया हा सर्वात मोठा रक्ताविषयीचा आजार आहे. तर बऱ्याचशा महिलांना ॲनिमिया असतो, तर त्यांनी न्यूट्रिशन त्यांचं चांगलं ठेवावं. त्याच्यामध्ये लोह अधिक आहे किंवा व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी ॲनिमिया खूप कॉमन आहे, तर त्यांनी व्हिटॅमिन B जीवनसत्व असणारे धान्य किंवा भाज्या खाणं गरजेचं आहे. आणि रेग्युलर बेसिसवर जर कुठल्याही थकवा जाणवत असेल किंवा कुठलं ब्लिडिंग होत असेल किंवा वारंवार ताप येत असेल अशा रुग्णांनी त्यांचं CBC चेक करून लगेच तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.